थँक्यू सो मच. चला विनंती करेन दोन्ही टीमला की आपण आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणे हे खूप गरजेचं असणार आहे. खर तर JBCC भाततळी या संघाचा एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी उपस्थित नाहीये, तर आपण विनंती करेन टीम JBCC भाततळी संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा हे विनंती आहे. खर तर दुसऱ्या मॅचला आजच्या दिवसामध्ये सुरुवात होते, ज्या ठिकाणी आपण सामना पाहणार आहोत श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी विरुद्ध JBCC भाततळी. खर तर आपण पाहिलं तर JBCC श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी या संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केले गोलंदाजी करण्यासाठी. खर तर तुम्ही ज्यावेळेस ड्रेस कोड मध्ये नसाल तर तुम्हाला पेनलाइज केले जाईल, तर तुमचा ड्रेस कोड हा प्रॉपर असायलाच हवा. या गोष्टीची तुम्ही प्रत्येक खेळाडूने प्रत्येक टीमने या गोष्टीची नोंद घ्यायची. व्हेरी फर्स्ट बॉल रिलीज करण्यासाठी स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर संतोष पहिल्याच बॉल आणि खातं उघडलं जाते. टीम जर आपण पाहिली तर श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी या संघाचं. खरं तर शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 हे पर्व तिसरं आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी आपण संतोष आणि जगदीप खोत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहिलाच बॉल ऑन साइडला, प्रोटेक्शन कुठलंच नाहीये, बॉल लँड होईल वन बाउन्स सीमारेषा पलीकडे अगदी साइड स्क्रीनच्या जवळून येतोय उत्तुंग चौकार. नाहीये, वेग भरपूर आहे, आउटफिट देखील तितकंच वेगाने बॉलला क्लिअर करत असताना 4 या धावसंख्येसाठी येते बाईच्या स्वरूपात चौकार. यावेळेस कुटुंबाचा बॉल टायमिंग चांगलाय, फटका फसलाय परंतु बॉल देखील लँड होतोय. तो म्हणजे पंचांचा निर्णय काही अर्थातच 6 या धावसंख्येसाठी अप्रतिम टायमिंग आणि तितकाच दर्जेदार फटका आणि टीमची धावसंख्या षटकाराने जाऊन पोहोचली आहे जवळजवळ 15 ऑन स्कोरबोर्ड, 15 धावा. अगदी ड्रीम स्टार्ट म्हणण्यात काही वाव ठरणार नाही. ज्या प्रकारे फटकेबाजी पहिल्या ओव्हर मध्ये P1 करायला हवी त्या पद्धतीची फटकेबाजी या दोन बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकर एंडला सध्या आपण पाहतोय जगदीप. यावेळी सरळ बॅटने क्षेत्ररक्षक दैन्यात फील्ड करतील, एक धाव तर वेगाने कंप्लीट येते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 16 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक.
धनावरे सर अगदीच एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे प्रामुख्याने प्रोप्रायटर देखील वेलकम सर, आपलं देखील सरचे स्वागत. आणि खरं तर त्यांची स्पर्धा आणि आज त्यांच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी संपूर्ण या स्पर्धेमध्ये अगदीच त्यांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे नक्कीच आम्ही आभार व्यक्त करू. वळूया मॅच कडे. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिले तर टीम JBCC भाततळी या संघाकडून दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण. पहिलाच बॉल लोअर फुल टच राहिला, अगदीच बॅट थोडीशी उशीर आली, त्यावरती एक रिस्की सिंगल देखील कंप्लीट होते. 1-1-2-2 धाव या धावसंख्येने देखील टीमचं टोटल अगदी हलतं आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. पहिली मॅच जर आपण पाहिली तर अप्रतिमरित्या पहिला सामना जिंकला टीम RKCC चिखलवाडी या संघाने. कौतुक करावा लागेल टीमचं देखील. त्या यावेळेस गटाचा चांगला वापर, थोडीशी मात्र मिसफील्ड होते. बॅकअप चांगलं राहील, एक धाव तर कंप्लीट होते. तितकीच वेगाने दुसरीचा देखील प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील या कंप्लीट होते. चांगला रन बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या अगदीच 23 या आकड्यावरती. 23 धावा. दोन चेंडू केरीस 23 धावा. चला विनंती असेल स्पीडअप करा, कारण की आपल्याला अनेक सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. यावेळेस अलॉंग द ग्रास डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक देखील थोडीशी चूक करतात. प्रयत्नामध्ये या 2 धावा कंप्लीट होते. 2 बॅटर्स जर आपण पाहिले तर प्रत्येक एका बाजूने जर आपण पाहिले तर संतोष त्याने अगदी संत गतीने सुरुवात केली, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर जगदीप ज्याने मात्र आपण पाहिलं तर जवळजवळ पहिल्या षटकामध्ये आग ओकणारी बॅटिंग केल्या. स्ट्रायकर एंडला संतोष. यावेळेस गॅप शोधलाय, गॅप मधून चेंडूला बाहेर पाठवलं. आउटफिट देखील फास्ट, परंतु वेगाने क्षेत्ररक्षक देखील येतात. बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होतात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या 4 चेंडू अखेरीस 27 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर जर आपण पाहिले तर संतोष आणि नॉन स्ट्रायकर एंडला जगदीप आणि गोलंदाजी मार्ग होते प्रवीण. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क राहत नाहीये. येतोय हा डॉट. चांगली लाईन राहिली, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 20 धावा आल्या, त्यानंतर बॅकअप देत असताना प्रवीणने जवळजवळ पहिल्या 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे 7. शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल जाईल इनफिल्डच्या वरनं. ज्या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जवळजवळ 33 या आकड्यावरती. कम ऑन डीजे. तर डोंबिवली, कल्याण डोंबिवली परिसरामधील उंबरली गाव आणि याच उंबरली गावामध्ये जर आपण पाहिले तर शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या माध्यमातली ही स्पर्धा. यावेळेस आपण पाहिले तर चांगला चेंडू पडतो. यावेळेस दुसरीचा कॉल असेल बॅटर्सच्या माध्यमातून, तिसरीचा देखील प्रयत्न. या 3 धावा खर तर कंप्लीट होतात वेगाने. चांगला रन बिटवीन द विकेट. तो करावा लागेल. 1-1-2-2 धाव जोडत असताना अगदी संधी ज्यावेळेस मिळेल आणि ज्यावेळेस चुका मैदानाच्या आतमध्ये घडतील ना, त्यावेळेस 3 ते 4 धावा धावत असताना 2 बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 धावा. एका बाजूला बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्याच्या नंतर जर आपण पाहिले तर मैदानाचा चांगला अभ्यास करून टीम भोसलेवाडी या संघ उतरलाय. बॅटिंग करते पहिल्या इनिंग मध्ये. यावेळेस अप्रतिम फटका, गॅप शोधलाय, त्या गॅपला क्लिअर करत असताना संतोष देखील थांबणार नाहीये. अजून एक येतोय दणदणीत चौकात इनफिल्डच्या वरनं 4 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40.
42 या आकड्यावरती अप्रतिम फटका. अगदीच आपण पाहिले तर जसा बॉल पडला, बॉलचा टप्पा पडला, बॅटचा फेस ओपन केल्याच्या नंतर 7 चौकार आला. अगदीच मैदानाच्या चौफेर बाजूने बॅटिंग करत असताना हे दोन बॅटर्स यावेळेस पुन्हा एकदा अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होईल कपिलच्या माध्यमातून. परंतु काय घडेल, अगदीच ज्या ठिकाणी एकच धाव होते त्या ठिकाणी मात्र रिस्क घेतली. दुसरी धाव घेत असताना मात्र आता बॅट्समन जगदीपला या ठिकाणी मैदान सोडावं लागते. पहिला गडी बाद होते टीम भोसलेवाडी या संघाचा. एक गडी बाद टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे जवळजवळ 41 या आकड्यावरती. तर बरोबर 10:22 या पहिल्या गडी बाद होते टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी या संघाचा. यावेळेस चांगला बॉल, खूप चांगली लाईन लेंथ अप्रतिम ठेवली आणि अगदीच बॅटच्या रडार पासून थोडस दूर ठेवला चेंडू गोलंदाज विक्रांत ने आणि येतो या डॉट. पहिले 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल. यावेळेस वेगवान बॉल, वेग भरपूर आहे. जसा टप्पा पडतो तसा बॉल स्किट होऊन थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतो. चांगला कमबॅक. अगदीच आपण पाहिले तर 1 चौकार आला, त्यानंतर विकेट देखील आली आणि आता जर आपण पाहिले तर बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव टाकले. शेवटचा बॉल आणि टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 41. अंतिमचा चेंडू आणि अंतिमचा बॉल अगदीच ड्राईव्ह केला अलॉंग द ग्रास. क्षेत्ररक्षक दूरवरतून येतात, फीड करतील. तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट होते आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. गडी बाद झालेत आतापर्यंत जर आपण पाहिले तर 1 आणि टीमची धावसंख्या जर पोहोचले ते म्हणजे 42 या आकड्यावरती. म्हणजे जर आपण पाहिले ना तर पहिल्या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी मात्र 20 धावा आल्या होत्या खर तर विक्रमच्या माध्यमातून. परंतु प्रवीणने चांगलं बॅकअप दिलं. त्या बॅकअप देत असताना त्यामध्ये जवळजवळ 13 धावा खर्च केल्या आणि विक्रांत आपल्या 3ऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर जवळजवळ त्याने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 9 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 1. म्हणजे 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 42. 4 षटकांचा सामना. जर आपण पाहिले तर श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 हे पर्व 3रं. 1 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आणि 1 दिवसीय क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले तर जवळजवळ 16 संघ आणि 16 संघ अगदीच आपल्या गावच्या प्रतिष्ठेसाठी, अगदीच आपण पाहिले तर अगदीच गावच्या नावासाठी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपला अभिराज्य गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदीच कल्याण डोंबिवलीचं परिसरातील उंबरली गावचं हे मैदान आणि याच उंबरली गावामध्ये मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा संपन्न झाल्या. कालच्या दिवसामध्ये देखील सगळ्यात मोठी स्पर्धा याच उंबरली गावामध्ये संपन्न झाली. परंतु आज जर आपण पाहिले तर श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक या स्पर्धेची खर तर चर्चा आणि उल्लेख हा संपूर्ण दिवसभर या मैदानाच्या दरम्यान आणि या संपूर्ण आयोजनाच्या दरम्यान केला जाईल. खर तर टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण फक्त आणि फक्त 42. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिले तर एक्सपिरियन्स खेळाडू राजू राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल, टायमिंग चांगलाय आणि फटका देखील आता कुठे ना कुठेतरी मात्र फसलाय. खरं तर शेवटच्या मोमेंट पर्यंत असं वाटत होतं की हा बॉल मात्र जाईल की काय, अर्थातच पंचांचा डिसिजन देखील आलाय. आहे तो षटकार. शेवटच्या मोमेंटला जर बावन्न धावा. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि त्यानंतर आपण पाहिले तर कुठे ना कुठेतरी फटका फसला होता. फिल्डरने चूक केली आणि त्यावरती या 4 धावा आल्या.
यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉंग ऑफला स्टेट डाऊन द ग्राउंड 6 या धावसंख्येसाठी बॅट्समन जर आपण पाहिलं तर संतोषच्या बॅट मध्ये येते अजून एक बॅक टू बॅक षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 58 या आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर 15 चेंडू आणि 39 या धावसंख्येवरती वैयक्तिक आपली खेळी साकारतोय. कौतुक करावं लागेल. म्हणजे सलामीला आलेला बॅट्समन जरी परतला असेल ना तरी त्या गोष्टीचा कसलाही विचार करून चालणार नाही. अगदीच आपण पाहिलं तर खंबीरपणाने मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अगदीच आपण पाहिलं तर श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी या संघाकडून खेळत असताना आतापर्यंत 39 वरती खेळते, परंतु फटका फसलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र कॅच कॅरी केली जाते, विकेट्स होते पतन. गडी बाद होईल टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी या संघाचा दुसरा. 2 गडी बाद झालेत आणि टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त आपण 58 यावरती पाहतोय. न्यू बॅटर एंटर झालाय दिनेश. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी, परंतु आता काय घडेल खर तर अगदीच धाव घेत असताना रिस्की सिंगल घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावं लागणार. लगेच आल्या पावली मैदान यावेळेस सोडावं लागतं. अंतिमचा बॉल फेस करेल स्ट्रायकर एंडला बॅट्समन. जर आपण नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर सुनील खोत आणि स्ट्रायकर एंडला बॅटर आपण पाहतोय म्हणजे सुनील दळवी. अंतिमचा बॉल फेस करेल शेवटचा चेंडू आणि अंतिमचा बॉल तो देखील अगदीच स्विंग इन अ मिस, परंतु विकेट कीपर वेगाने अगदीच भाग मिल्का भाग धावत असताना अगदीच रनआउटच्या स्वरूपात अंतिमच्या बॉलवरती देखील विकेट येते आणि पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या पहिल्या 4 षटकाखेरीज जाऊन पोहोचली, ते म्हणजे 58 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ टीम आपण पाहिले तर JBCC भाततळी या संघासमोर टार्गेट ठेवले, ते म्हणजे 59 या धावसंख्येचं. सपोर्ट करत होता आणि आज आपण पाहिलं तर हे असोसिएशन यशस्वी होण्यासाठी अनेकांनी चांगलं सहकार्य केलं. आणि आज आपण पाहिलं तर खरं तर असोसिएशन निर्माणानुसार तुम्हाला प्रॉपर ड्रेस कोड मध्ये तुमचा जर संघ नसेल तर तुम्हाला पेनलाइज केले जाईल. खरं तर JBCC भाततळी हा संघ प्रॉपर ड्रेस कोड मध्ये नसल्याने अगदीच त्याला पेनलाइज केले जाते 2 या धावसंख्येने. म्हणजे 58 धावा झाल्या, त्याच्यामध्ये 2 धावा ऍड केल्याच्या नंतर 60 धावा आणि 61 धावसंख्येचं लक्ष ठेवले टीम JBCC भाततळी या संघासमोर. या गोष्टीची दोन्ही संघाने नोंद घ्या आणि आपण या गोष्टीची दखल घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं की तुम्ही ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस उतराल ना आणि या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस तुम्ही सहभागी होताय ना त्यावेळेस तुमचा ड्रेस कोड हा कंपल्सरी प्रॉपर असणं खरं तर खूप गरजेचं आहे. आणि तुमची ओळख त्या ड्रेस कोड मुळे आणि अगदीच तुमच्या पराक्रमामुळे सातत्यपूर्ण होत असते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस येत असाल त्यावेळेस तुम्ही प्रॉपर ड्रेस कोड मध्ये येत चला, ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती असेल. थँक्यू सो मच. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर आमचे विकास दादा रनावरे त्यांचं देखील आम्ही सरस स्वागत करतोय. खरं तर अगदीच त्यांचं देखील चांगला प्रयत्न असेलच, त्यांचं देखील चांगलं सहकार्य.
चला विनंती असेल टीम JBCC भाततळी संघाच्या कॅप्टनला विनंती कर की आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम बॉक्स मध्ये पाठवा. येस वरती येस थँक्यू. बोलूया मॅच कडे. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जर आपण पाहिले तर वॉर्निंग बेल दिली. म्हणजे खरं तर पहिल्या इनिंग मध्ये ज्यावेळेस बॅटिंग करत असताना टीम भोसलेवाडी या संघाने ज्यावेळेस ज्या प्रकारची सुरुवात केली त्या प्रकारची सुरुवात गोलंदाजी करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्ग वरती कृष्णा. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र अगदीच आपण पाहिलं तर चूक करतात आणि बॅकअप देत असताना मात्र अजून एका क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि त्यावरती जबरदस्त धावा मिळाल्या. त्या म्हणजे 4. खातं उघडलं जाते ते म्हणजे 4 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 4 आणि सलामीची जोडी विक्रांत आणि प्रमोद. यावेळेस पुढे सरसावत पुन्हा एकदा फटका फसलाय. परंतु आता जर आपण पाहिलं तर खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ फाईन चांगलं बॅकअप जर आपण पाहिलं तर जसा चेंडूने वळण घेतलं तसं बॅकअप देखील चांगलं राहिलं. ज्या बॅकअप करत असताना ज्या क्षेत्ररक्षकाने यादीत चूक केली त्यानंतर आपण पाहिलं चांगलं बॅकअप दिले. एक धाव कंप्लीट आणि टीमची धावसंख्या 5. सलामीची जोडी विक्रांत आणि प्रमोद अशी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 धावांनी गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिले तर कृष्णा राईट ओव्हर द विकेट. यावेळी सफल झाले परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अगदीच संत गतीने अगदीच संपूर्ण टीम जर आपण पाहिले तर JBCC भाततळी हा संघ अगदीच एक धावसंख्या जोडण्याचा प्रयत्न करेलच. त्या प्रयत्नामधून नक्कीच न डगमगता अगदी स्वतःला सावरावं लागेल कारण की धावसंख्येचा डोंगर भरपूर मोठा आहे. तब्बल 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता जर आपण पाहिलं तर कुठलाच प्रोटेक्शन नाहीये. बॉल देखील चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान 1 बाउन्स 4 या धावसंख्येसाठी आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9. शेवटचा बॉल अंतिमचा चेंडू आणि अंतिमचा चेंडू फेस करेल जर आपण पाहिले तर स्ट्रायकर एंडला प्रमोद. नुकताच त्याच्या बॅट मधनं हा चौकार आला. अंतिमचा बॉल आणि गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय तो म्हणजे कृष्णा. अंतिमचा बॉल वेगाने बॅट तर फिरवली होती परंतु थोडसा मात्र एलिव्हेशन जुळवता आलं नाहीये. आणि या षटकाची देखील समाप्ती झाली म्हणजे पहिल्या 1 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाल्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे फक्त आणि फक्त 9 या आकड्यावरती. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा. खरं हे 2 बॅटर्स आपण पाहिले तर अगदीच आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि चौफेर फटकेबाजी करण्यासाठी पहिल्या षटकाची खरं तर नक्कीच फायदेशीर भूमिका त्यांनी बजावली असती. परंतु कुठे ना कुठेतरी मात्र 2 चौकार आले. त्यावरती जर आपण पाहिले तर जवळजवळ 9 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्ग वरती दादू भोसले आपल्याला पाहायला मिळते. दादू भोसले टीमचा अजून एक महत्वाचा खेळाडू असेल. अगदीच आपण पाहिलं तर श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी या संघाचं नेतृत्व देखील करतोय. आणि आज आपण पाहिले तर शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या माध्यमातून श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 हे पर्व 3रं आपल्याला अनुभवायला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल अगदीच ड्राइव्ह करत असताना क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला येतील. एक धाव तरी वेगाने कंप्लीट होते. कॉलिंग नाहीये. येस नो वेट अँड वॉच. अगदीच मधल्यामध्ये मात्र अगदीच नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समनने थांबवलं गेलं परंतु कुठे ना कुठेतरी ताळमेळ चुकले. विकेट आले.
अगदीच आपण पाहिलं तर चला विक्रांतला बाद व्हावं लागतंय खरं तर साखरेंच्या बॅटरने पूर्णपणे अगदीच स्ट्राईक रोटेट केली होती त्यामुळे विक्रांतला मैदान सोडावं लागलं टीमचा अगदीच महत्वाचा खेळाडू यावेळेस बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते अगदीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल की आता जर आपण पाहिलं तर 61 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने करता येईल खरं तर क्रिकेट असा खेळ आहे अगदी तुमचं संपूर्ण 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन भागीदारी ही कायमस्वरूपी तुमची असायलाच पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत खरं तर तीच भागीदारी देण्यासाठी आता न्यू पॅटर्न एंटर झालाय स्टॅकर एंडला तो आपल्याला पाहायला मिळेल चला बॅट्समन आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती असेल तुमचा 12वा खेळाडू ज्यावेळेस तुम्ही पाठवता त्याला देखील तुमच्या प्रत्येक खेळाडूची नावं माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे विनंती असेल अविनाश आपल्याला पाहायला मिळते स्टॅकर इंडा न्यू बॅटर यावेळेस शपथ झाले फाईनच्या दरम्यान खेळायचं होतं पंचांनी अगदीच हात ओराच्या पिसाऱ्यासारखे पसरवलेत आणि येतोय व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 यावेळेस चांगले क्षेत्ररक्षक आणि एक सिंगल कंप्लीट टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 11 या आकड्यावरती चला यानंतर होणारा सामना श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शित्तूर आणि शिवतेज क्रिकेट क्लब धोपेश्वर टीमची धावसंख्या 12 यावेळेस टायमिंग चांगले प्रॉपर मिडल ऑफ द बॅट ज्या ठिकाणी टीम JBCC भाततळी या संघाचं डगआउट आहे त्याच ठिकाणी या बॉलला अगदी सलामी देत असताना येते षटकार बॅट्समन प्रमोदच्या बॅटमधून 6 या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती अप्रतिम फटका अगदीच आत्मविश्वास मात्र याच फटक्याने वाढवला असेल पुन्हा एकदा अगदीच गॅप आहे गॅप मधून बॉल देखील तितक्याच वेगाने निघून जाईल अगदीच 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार येतोय बॅक टू बॅक अजून एक चौकार आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 22 प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमकतेचं रूप धारण करणं या मोमेंटला खूप गरजेचं आहे कारण की 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे खर तर सहजरित्या या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करता येणार नाही अनेकांच्या सामोरे जावं लागेल यावेळेस पहिल्या चेंडूवरती मात्र क्लास दाखवला आणि त्यानंतर मात्र फाईन लेगच्या दरम्यान आक्रमण करत असताना विक्रांतच्या बॅटमधून येते पुन्हा एकदा हा षटकार प्रमोदच्या बॅटमधून माफ करा हा षटकार आलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 28 शेवटचा एक बॉल अंतिमचा चेंडू आणि अंतिमच्या बॉल वरती देखील अशाच पद्धतीचा फटका आला तर डेफिनेटली टीम JBCC भाततळी या संघाचा ग्राफ हा पुढे जाऊ शकतो परंतु त्यासाठी प्रमोद प्रयत्न करावा लागेल करेल अगदीच डीप बॅकवर्ड स्क्वेअर एकदा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक करतात नशिबाची साथ मात्र मिळत नाहीये आणि आता साथ मिळाली आहे ती म्हणजे प्रमोदला अगदीच आपण पाहिलं तर हा चौकार आलाय आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 32 या आकड्यावरती येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 29 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे म्हणजे करंट रन रेट जर आपण पाहिला ना जर प्रत्येक सरासरी प्रति षटकामागे आपल्याला 14.5 च्या सरासरीने तुम्हाला धावा अगदीच 29 काढायच्या आहेत जिंकण्यासाठी
चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेत आहोत. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शित्तूर आणि शिवतेज क्रिकेट क्लब धोपेश्वर दोन्ही संघाचे कॅप्टन. विनंती करेन की आपण टॉस कबॉस या मंचावरती उपस्थित राहायचं आहे, कारण की प्रत्येक इनिंग मध्ये आपण प्रत्येक सामन्याचा टॉस हा घेत आहोत. त्यामुळे विनंती करेन की प्रत्येक संघाने आपली उपस्थिती ही दर्शवायची आहे. आमचे प्रामुख्याने जर आपण पाहिले तर टीम जर आपण पाहिले तर मेंटॉर देखील आहेत आमचे रमेश दादा पाटील यांच्या पवित्र शुभास्ते आपण हा टॉस घेत आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला टीम आपण जर आपण पाहिले तर शित्तूर आणि धोपेश्वर आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला शित्तूर या संघाने. खर तर श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शित्तूर या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. तर आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. अर्थातच बॅटिंग करण्याचा निर्णय यावेळेस एज अँड गॉड विकेट्स होते पतन. अजून एक गडी बाद होईल टीम JBCC भाततळी या संघाचा. अविनाश बॅक टू द डगआउट. टायमिंग चांगले, मिडलिंग चांगले, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॅट्समन प्रवीणच्या बॅट मध्ये येतोय उत्तुंग पॉवरफुल षटकार. या 6 या धावसंख्येने टीमचं टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजे 40 या धावसंख्येवरती. अजूनही 9 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे आणि गोलंदाजी मार्क वरती दिनेश आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा अगदीच मोठा फटका खेचायचा आहे, परंतु क्षेत्ररक्षक आणि अगदीच आपण पाहिले तर बॅटर्सचा अगदीच प्रयत्न थोडेसे कमी पडले. एक धाव तर कंप्लीट होते. खूप गरजेचं आहे 1-1 2-2 धाव त्या देखील जोडणं, कारण की टीम देखील अगदीच संकटात आहे. संकटातून बाहेर काढण्यासाठी अगदीच आपण पाहिले तर प्रमोद आणि प्रवीण ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये देण्यात आहे. भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत प्रमोद कडून, परंतु प्रमोद थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजून एक येतोय हा षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या देखील तितक्याच वेगाने पुढे सरकेल. ती म्हणजे 47 या आकड्यावरती. शेवटचा बॉल अजूनही करायचा त्या म्हणजे 7 चेंडू आणि 14 धावा. खर तर 7 कोणाची मिळाली ना या मुवमेंटला ते म्हणजे प्रमोदची. कौतुक करावं लागेल. आणि अगदीच आपण पाहिलं ना तर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना तर तुम्हाला शिस्त, परिश्रम आणि संयम या तिन्ही गोष्टी आत्मसात करता आल्याच पाहिजेत. त्या तिन्ही गोष्टींचा विचार करून अगदी थोडासा संयम दाखवला, थोडीशी वेळ ही मात्र जाऊन दिली. परंतु आता जर आपण पाहिलं तर मिडल ऑर्डर मध्ये खर तर धावांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल. अगदीच पंचांचा इशारा येईपर्यंत नक्कीच आपल्याला वाट पाहावा लागणार आहे. आरतीचा हा नो बॉल आहे आणि त्यावरती तब्बल या 4 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतील. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जवळजवळ 52 या आकड्यावरती. 52 ऑन स्कोरबोर्ड. अंपायर ऑनफिल्ड तुमचा जो काही डिसिजन असेल तो तुम्ही अगदीच द्यायचा आहे, कारण की आपल्याकडे DRS नसणार आहे. आपण ही स्पर्धा अगदीच लाईव्हच्या माध्यमातून जरूर कव्हर करत आहोत, परंतु अगदीच जर अंपायरला काही डाऊटफुल निर्णय असेल तर तुम्ही स्वतः हा डिसिजन घेऊ शकता रिव्ह्यूचा. अगदीच अंपायर साठी देखील
रिव्ह्यू असेल. यावेळेस टर्न झालेत आणि आता जर आपण पाहिलं तर बॉलने देखील वळण घेतलंय. हा येतोय अंतिमच्या बॉल वरती चौकार आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 56 या आकड्यावरती. येणारे चेंडूची 6 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 5 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी. 5 धावा आणि 6 चेंडू. अगदीच क्रिकेटची परिभाषाच ही वेगळी आहे. आणि जर आपण पाहिले तर दूरवरचा प्रवास गाठत असताना जर आपण पाहिले तर जोपर्यंत अगदीच त्या प्रवासाला सुरुवात करत नाही ना तोपर्यंत आपण तो पल्ला गाठू शकतच नाही. खरं तर क्रिकेटमध्ये देखील याच पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्येचा डोंगर जरी मोठा असला ना तरी सुद्धा अगदीच हे दोन बॅटर्स यांनी देखील या कारनामा करून दाखवले. खरं तर प्रमोदचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे तुटून पडल्या प्रत्येक गोलंदाजावरती त्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस संयम दाखवलाय नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समनला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचं काम अगदीच अविनाश प्रवीणने केलं आणि सिंगल कंप्लीट केली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 57. आणि आता जिंकण्यासाठी इथून पुढचे 5 चेंडू आणि 4 या धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू आणि 4 धावा. प्रमोद गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहिले संदेश. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा विजयी चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथं बॅटिंग आवडली असेल तर प्रमोदची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रमोदसाठी. खरं तर एकतर्फी किल्ला लढवत असताना वैयक्तिक त्याने धावसंख्येची मात्र खेळी साकारली. जवळजवळ आपण पाहिलं तर 11 चेंडू आणि 42 धावसंख्येची घणाघाती खेळी साकारून आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. चांगला परफॉर्मन्स टीम JBCC बादतळी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. शुभेच्छा असतील फॉर नेक्स्ट मॅच आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या अनेक स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी या संघाला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर अगदीच